दुखत असेल ना? अहो आजोबा, मला लागलं की सगळ्यात आधी वेदना माझ्या सख्याला, माझ्या विठुरायाला होता तो. मग मी कशाला चिंता करू? तो बघतोच आहे ना, तो प्रेमळ आहे, तोच काय ते करेल. माझी सगळी चिंता त्यालाच. बर मला आशीर्वाद द्या, मी सासरी निघाली. पण मला सांगा, अशा रक्ताळलेल्या कपाळाने सखू सासरी जाणार आहे का? सुखी हो बाळा. आजोबा, तुमच्या डोळ्यात किती माया आहे हो. त्यात तुझ्या भक्तीचा गोडवा आणि निर्मळपणाचं सौंदर्य साठवतोय. पाहतोयस ना विठुराया, तुझी लेकरं किती माया करतात. आजोबा, जखम झाली होती, रक्त पण वाहिलं होतं. हात विठुराया, विठुराया तूच केलंयस ना हे? कळलंय मला. किती करतोस रे माझ्यासाठी, किती काळजी घेतोस माझी. पण आता निघू ना, सासरी चाललीये. सासरी सुद्धा तुझी साथ अशीच राहू दे. आता फक्त आहोंना भेटायची आस लागली रे विठुराया. बाबाजी महाराज, जाऊबाईंच्या हस्तरेषा तरी जुळतायत ना? मनोरमे, तुझी जाऊ म्हणजे चिखलात गबगार रवंत करणाऱ्या म्हशीवानी आहे. भाकरी थापता थापता आणि कणिक तिमता तिमता तिचे हात फार सपाटून गेलेत बघ. आहे दीर्घायुष्य आहे, पण फुटक्या नशिबाची. ना नवऱ्याकडून सुख आहे, ना पोराकडून. एक रेषा धड नाही तिची, आणि तिची रेषा काय जुळणार आहे या गुप्तधनाच्या रेषेशी? तुला काय झालं चेहरा पाडायला? नाही म्हणजे सुना आम्ही दोघीच, मी आणि जाऊबाई. तिसरी आहे ती सखू. त्या सखूचा काय संबंध? ती तर कावाच मेली आहे. मिली? पण बाबाजी महाराज, तुम्ही तर म्हणालात की तिला तुम्ही जीवदान देऊन हद्दपार केलं. म्हणजे मेलीच ना ती. आपल्यासाठी कवाच मेली आहे ती. अहो लक्ष्मी, फुटक्या नशिबाची, म्हणून तर नांदू नाही शकली ना ती. पण आता याचा अर्थ असाच होतो ना की आपल्याला गुप्तधन नाही मिळणार. खूप भीती वाटते रे विठुराया. इथूनच मला हद्दपार केलं होतं. विठुराया, तू माझ्या सोबत आहेस ना रे? माझ्या छातीत खूप धडधड होते. गावाच्या वेशीपर्यंत तर मी आली आहे,
आपण आता आत जाऊ ना. तू पुण्यांदा या गावची वेस ओलांडून आत येण्याचा प्रयत्न जरी केलास तरी रक्ताची उलटी होऊन तडपडून त्याच क्षणी मरशील. मी ही वेश ओलांडून आत गेले तर खरंच मला रक्ताची उलटी होईल का रे?